बाबासाहेब आंबेडकर हे खरं म्हटलं तर एका दृष्टीने महामानव ठरलेले आहेत. विद्येच्या जोरावर माणूस किती उंची गाठू शकतो आणि वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर तो सर्व प्रकारच्या संकटावर मात करू शकतो. अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत लहान वयामध्ये वाचनाचा छंद जोपासून केलेला आहे. सातारा जिल्ह्यातल्या खटाव प्रांतामध्ये महूसारख्या लहान गावात त्यांचे वडील लष्करी शाळेमध्ये पहिल्यांदा शिकवत होते आणि नंतर प्राचार्य झालेले होते. एवढीच त्यांची बॅकग्राऊंड की ज्यामुळे ते खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या धारा अनेक क्षेत्रामध्ये पुढे उमटवल्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्या काळामध्ये समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडत होत्या त्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता जरी असली तरीसुद्धा लोकमान्य टिळक, नामदार गोखले, रानडे, भांडारकर असे अत्यंत विद्वान गृहस्थ की जे राष्ट्राच्या उत्थानासाठी निळ्या प्रकारची कामं आपण कशी करायची आणि राष्ट्राचा विकास कसा घडवून आणायचा, परतंत्र देशामध्ये आपण खऱ्या अर्थानं सुखी होऊ का नाही, अशा या सगळ्या कल्पना या काळातले बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्यांनी पहिलं काही शिक्षण त्यांनी साताऱ्यालाच घेतलेलं आहे, खटावमध्येच घेतलेलं आहे. आणि नंतर ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मुंबईला आले आणि मॅट्रिक झाल्यानंतर डिग्री मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या प्रज्ञेचा विकास कसा करायचा याचा एक आदर्श समाजापुढे ठेवला. स्वयंप्रज्ञेनं आपण व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो आणि कुठल्याही तऱ्हेची बाह्य दडपणं आपल्याला आड येऊ शकत नाहीत. आणि समाजामध्ये किती जरी अस्वस्थता असली किंवा जातीयता नांदत असली तरी आपण त्याचा पाऊ न करता खऱ्या अर्थानं आपल्या बांधवांचा विकास करण्यासाठी काय केलं पाहिजे असा अस्तिक्यपूर्ण विचार ते करत होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये लहान वयामध्येच शिक्षण करून मॅट्रिकनंतर पदवी परीक्षा, पदवीनंतर पदव्युत्तर परीक्षा, LLB झाले, बॅरिस्टर झाले आणि निळ्या प्रकारच्या संशोधनामध्ये लक्ष घालून LLD आणि DSc या कोणालाही न मिळणाऱ्या पदव्या त्यांनी प्राप्त करून घेतल्या आणि मुंबई विद्यापीठाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नंतर ते खऱ्या अर्थानं शिक्षकाचेच पुत्र असल्यामुळे बोलण्याचा सराव करून गोष्टी सांगण्याच्या रूपानं ते प्रवक्ते झाले आणि निळ्या समाजामध्ये निळ्या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपला प्रभाव आणि ठसा निर्माण केला. सडेतोडपणा, वैज्ञानिकपणा आणि समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टीवरती परखड टीका अशा तऱ्हेनं या माणसांनी आपल्या सर्व मनातल्या सर्व गोष्टी समाजापुढे ते मांडत गेले. आणि त्यांनी ठरवलं की जन्म हा माणसाच्या हातामध्ये नाही आहे आणि घडणाऱ्या घटनासुद्धा आपल्या हातामध्ये नाही आहेत. घटना या घडतच असतात, पण त्या घडत असताना किंवा घडल्यानंतर त्याला एक उत्तम असा प्रतिसाद देण्यासाठी आपल्याला मनाची जी तयारी केली पाहिजे, आपला बुद्ध्यांक जो वाढवला पाहिजे, आपल्याला समग्रतेनं बघता आलं पाहिजे आणि एकाग्रतेने चिंतन करून आपल्याला आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व त्यांनी त्या काळामध्ये धारण केलं आणि त्याला कोल्हापूरच्या राजेसाहेबांनी फार मोठा हातभार लावलेला आहे. ज्या वेळेला
घरामध्ये अत्यंत गरिबी आहे आणि बाहेर लोक आपल्याला अस्पृश्य मानतात, त्यामुळे वेगळ्याच तऱ्हेची संकल्पना समाजामध्ये आहे. अशा वेळेला त्यांनी जे ज्ञान संपादन केलं, संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला आणि आपल्याला जी वैचारिक अशी शक्ती दिलेली आहे ती अशा तऱ्हेनं वापरली की आज आंबेडकरांचं नाव हे वैश्विक विचारवंत म्हणून जगामध्ये मान्य झालेलं आहे. आणि त्यांनी शिक्षणावर भर दिला, शिक्षण संस्था काढल्या, निरनिराळ्या प्रकारच्या संस्थांना मदत करण्यासाठी स्वतःच्या कुवतीप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन केलं सुरुवातीच्या काळात. आणि नंतर तर त्यांनी खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व केलं. म्हणजे पहिल्या मिनिस्ट्रीमध्ये एक कायदा मंत्री झालेले, देशाची घटना निर्माण करण्याचं काम त्यांना करावं लागलेलं आहे. आपल्या भोवती असलेल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन त्यांनी भारतासारख्या लोकशाही प्रधान देशाला सामाजिक स्तरावरती नेण्यासाठी आणि समता, बंधुता आणि विश्वता निर्माण करण्यासाठी घटनेला जो आकार दिला आणि त्यासाठी इतर देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपल्यापुढे जे एक मॉडेल ठेवलं, ते आपण आज पाहू शकतो की 75 वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर कालामध्ये आपली जी प्रगती झाली आहे त्याला महत्त्वाचं कारण आपल्या देशाच्या घटनेचा ढाचा आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं जीवनमान सुधारण्यास आणि जीवनमान सुधारण्यासाठी करावी लागणारी यंत्रणा उभी करण्यामध्ये आणि त्यालाही एक प्रकारची दिशा देण्यामध्ये त्यांनी फार मोठं औचित्य, आणखीन दीर्घ असं आपलं दूरदृष्टी दाखवलेली आहे. त्या एका बाजूला ज्ञानाची कसोटी लागलेली आहे, दुसऱ्या बाजूला समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याची एक प्रकारची नवी दृष्टी त्यांना द्यायची आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या समाजाला एक प्रकारची समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करून द्यायची, म्हणजे सोशलायझेशन हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी हातामध्ये घेऊन सर्व तऱ्हेनं जिथे संधी मिळेल तिथे आंबेडकरांनी आपल्या देशाचं वैभव वाढवण्यात आणि तळागाळातल्या माणसाला प्रतिष्ठा देण्यामध्ये त्यांनी आपलं सर्व जीवन वेचलेलं आहे. आणि म्हणूनसुद्धा गंभीर प्रकृतीचे, अत्यंत सुदृढ बांध्याचे, भलीभुरी उंची असलेले, ज्ञानानं संपन्न असलेले, समाजाला मान्यता दिलेले आणि अशा प्रकारच्या सर्व गोष्टी त्यांच्यापाशी असतानासुद्धा ते अत्यंत भावनिक होते. त्यांचा कुत्रा जेव्हा आजारी पडला तेव्हा त्यांनी कुत्र्याच्या बरे होण्यासाठी स्वतः कुत्र्याला घेऊन ते डॉक्टरकडे गेलेले आणि डॉक्टरच्या पाशी सांगून कुत्र्याचं पूर्ण बरे होईपर्यंत मी झोपणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे. म्हणजे आजारी माणसाची सुद्धा सेवा आपण इतक्या तन्मयतेनं करणार नाही, इतक्या तन्मयतेनं त्यांनी प्राण्याची सेवा करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रकृती आणि व्यक्तिमत्वाच्या धारा असताना समाजापुढे आदर्श ठेवलेला आहे की आपल्याला प्राण वाचवण्यासाठी पराकाष्ठा करायची असेल तर ती करण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. आपण कोण आहोत किंवा आपलं स्थान काय आहे याला महत्त्व नाही आहे. त्या ज्याला आपण करुणा म्हणतो त्या करुणेचा एक आदर्श त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक अशा प्रसंगातून निर्माण केलेला आहे की वाचायचं ठरलं तर ते वाचून पूर्ण झाल्याशिवाय ते जाणारच नाही कुठे. 25,000 पृष्ठ त्यांनी 9 वर्षामध्ये वाचून काढली आणि ती नुसती वाचून काढली नाही तर त्याचा संबंध जीवनामध्ये संदर्भ प्रत्येक प्रसंगाला पुढे त्याने दिला आणि आपल्या देशाला खऱ्या अर्थानं कुठल्या प्रगतीच्या मार्गावर ते नेऊन ठेवलं हे आपण बघितलं म्हणजे आपल्याला हे कळू शकतं. आणि तसं म्हटलं तर वडील वारले, आई तर लहानपणीच वारलेली, ते 3 महिन्याचे असताना आई वारली, वडील पण नंतर वारलेले आणि पहिली पत्नी पण वारलेली, दुसरा विवाह केला. आणि हे सगळं करत असताना एका बाजूला आपली वैयक्तिक अशा तऱ्हेची उन्नती होण्यासाठी लागणारी सर्व कौटुंबिक सिद्धता त्यांनी केली असते, तरीसुद्धा त्याला किती महत्त्व द्यायचं ह्याची त्यांनी आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये
समाजापुढे मांडलेली आहे. आणि म्हणूनसुद्धा पहिल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना अनेक खाती कुठलेही त्यांना देण्यात नेहरूंनी पुढाकार घेतलाच असता, कारण त्यांच्या इतका सुविद्य माणूस हा त्यावेळी नाही, आजही नाही, पुढे होऊ शकणार नाही अशी परिस्थिती होती. पण त्यांनी हे कायदा मंत्री बनून समाजाला शिस्त लावण्यासाठी आणि समाजामध्ये एक प्रकारची अत्यंत समग्रतेची आणि समतेची भावना निर्माण करण्यासाठी जे काम केलेलं आहे त्याबद्दलचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. आणि मी मगाशी सांगितलं तसं त्यांनी महात्मा फुले यांना गुरु केलेले. ते म्हणले माझे 3 गुरु आहेत. आई वडील हे ते माझे गुरु आहेतच. आईला मी बघितलेलं नाही, पण वडील माझे गुरु आहेत. कबीर माझा गुरु आहे. आणि तिसरा म्हणजे हा महात्मा फुले हे माझे गुरु आहेत. त्यांनी समाजापुढे जो आदर्श ठेवला आहे तो मलासुद्धा आदर्श निर्माण करता येणार नाही अशा तऱ्हेची संधी घेऊन त्यांनी ह्या 3 गुरूंना वंदन करून आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या नवीन नवीन गोष्टी त्यांनी ज्या केल्या समाजामध्ये त्याचा प्रारंभ केलेला आहे. तेव्हा विद्येच्या जोरावर दूरदृष्टी आणि वैज्ञानिकता याच्या माध्यमातून आणि स्वतःची मतं ठाम पहिल्यापासून उराशी बाळगल्यामुळे, आणि महात्मा गांधी होते त्यावेळेला, गोखले होते आणि आंबेडकर होते, टिळक तर होतेच. टिळक हे 20 साली गेलेले आहेत, पण हे पुढे ही मंडळी होती. तर त्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर आंबेडकरांचं जीवन आणि आंबेडकरांचं योगदान हे अतुलनीय अशा प्रकारची घटना आहे. भारताच्या संपूर्ण विकसनशील अशा प्रकारच्या या पटावरती त्यांना वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे असं मला वाटतं. आणि पुढे त्यांनी जी समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि नियोजनबद्ध विकासासाठी एक प्रकारची दृष्टी दिली, ज्या पद्धतीनं त्यांनी नेहरूंना सहकार्य केलं आणि आपल्या बांधवांची तर प्रतिष्ठा होण्यासाठी तर त्यांनी हे सर्व केलं, पण समाजामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं गुणवत्ता वाढवली त्याबद्दलसुद्धा त्यांना नियोजनकार म्हणण्यामध्ये आपल्याला जास्त आनंद होईल असं मला वाटतं.